विधेयकाला आरएसएसचा सुद्धा पूर्ण पाठिंबा नाही। वक्फची जागा किंवा जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा। वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप। वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती, लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहला सुद्धा दिली। आमची जमीन सरकारला हडप करायची आहे, अबू आझमींचा आरोप। वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको, या अटीवर चंद्राबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा। ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती। तर राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला। वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरेंनी समर्थन द्यावं, ठाकरे विरोधात गेले तर राहिलेले कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोडतील, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते, दमानी यांनी केला होता गौप्यस्फोट।